काय मराठी भैयांनो, मस्त चाललंय ना, मस्त रसमलाई खाल्ली असणार, मस्त जल्लोष केला असणार. अहो तुमच्या परप्रांती भैयांच्या सांगण्यावरून फक्त आणि फक्त हिंदू म्हणून तुम्ही जे काय वोट केलेलं आहे त्याचाच परिणाम आहे मुंबईत. सगळं श्रेय फक्त तुम्हाला नाही. पण तुम्ही जर त्यांच्या हिंदू म्हणून एवढा जवळ गेलाच आहेत तर मग थोडे प्रश्न पण विचारून बघा ना, यापेक्षा चांगला चान्स मिळणार नाही. हां, पहिलं त्यांना विचारा की बाबा हिंदू म्हणून आपण दोघे सेमच. हिंदू म्हणून जर मी तुमची भाषा स्वीकारत असेल मुंबईत पण, तर मग तुम्ही मराठी स्वीकारायला काय प्रॉब्लेम आहे? नाही, त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलंय. बरोबरच आहे, पण हिंदवी स्वराज्याची भाषा मराठी होती. मग त्या मराठीला ते ॲक्सेप्ट करतायत का हिंदू म्हणून? ते जरा विचारा. नाही, त्यांना सांगा ना जरा प्रेमाने की बाबा मुंबईत 107 हुतात्म्यांनी बलिदान केलं तेव्हा मुंबई महाराष्ट्रात मराठी लोकांना मिळाली आहे. मग आम्हाला तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये घरं का नाकारता बरं? आम्हाला पण घरं द्या की हिंदू म्हणून. मग तुमच्या दुकानांमध्ये, छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये तुमच्या प्रांतामधनं एवढं लांबून लोक तुम्ही का बोलवता? आम्हाला पण काम द्या की, आम्ही पण तुमच्यासारखेच हिंदू आहे. मग त्यांना आहे ना थोडं कोपऱ्यात न्या आणि हळूच विचारा प्रेमाने की बाबा रे, मांस मच्छी खातो म्हणून काय झालं? आम्हाला तुम्ही का बरं लांब ढकलता? आम्हाला का नाही बाजूला बसून देत? हां, आम्ही पण हिंदूच. बोला ना जरा, बघा काय म्हणतात. हळूच विचारा, एकदम हळू प्रेमाने. काय नाही विचारू शकत? काय म्हणताय? असं जर विचारलं तर मग तुम्ही प्रांतवादी, भाषावादी, भारतीय एकात्मतेला विरोधी असे ठरणार ना. आणि तुम्ही जर हे प्रश्न नाही विचारू शकत आहात तर मग मला सांगा की ह्या ज्या नवीन रिलेशनशिपमध्ये तुम्ही गेला आहात ते 1 वे आहे का 2 वे आहे? म्हणजे हिंदू म्हणून सगळा एकात्मतेचा भार तुमच्याच खांद्यावरती, आणि त्यांना जेव्हा हवं तेव्हा भाषेच्या जोरावर, तुमच्या आडनावावर, तुमच्या खाद्य संस्कृतीवर ते तुम्हाला दूर करत राहणार. जेव्हा निवडणुकीसाठी 1 दिवसापुरतं तुम्ही हिंदू म्हणून वोट करणार तेव्हा 5 वर्ष ते तुम्हाला मराठी म्हणून, तुमची मराठी भाषा म्हणून, तुमची मराठी खाद्य संस्कृती म्हणून, तुमची मराठी अस्मिता म्हणून ते तुम्हाला लांब करणार. हां, मी सांगतोय म्हणून भांडू नका बरं का उगाच. काय पुढच्याच महिन्यात व्हॅलेंटाईन डे. बघा जरा गोड बोलून प्रेमाने या गोष्टींची उत्तरं मिळत आहेत का तेच उलट तुम्हाला अजून काय काय गोष्टी सोडायला लावतायत भारतीय एकात्मतेच्या नावाखाली? हां